सिनियर कार्यमंडळाचा 43वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. त्याबद्दल परमेश्वराचे आभार आणि वाढदिवसासाठी प्रार्थना. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आपल्या प्रवेश ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. शास्त्रीय पद्धतीने आज आपण आपल्या देवळाचा आश्रय करता संत गोन्सालो गार्सिया याचा सण साजरा करीत आहोत. संत गोन्सालो गार्सिया याचं मिशनरी जीवन आपल्याला प्रेरणा देणारं आहे. आज देवाला धन्यवाद देऊया की संत गोन्सालो गार्सिया सारखा ही महान व्यक्ती जिला मिशन कार्यासाठी आपल्यासमोर त्याच्या जीवनाद्वारे आदर्श ठेवलेला आहे. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं दैनंदिन जीवन हे प्रकाशमय करण्यासाठी प्रभूने आपल्याला विशेष कृपा द्यावी. आपल्या धर्मग्रामावर आणि धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबावर परमेश्वरी आशीर्वाद द्यावा म्हणून त्या पवित्र मिसेमध्ये विशेष प्रार्थना करूया. व ही पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करावे म्हणून आपल्या पापाची कबूल आपण देवाकडे देऊ. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया कर, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व काही जीवनात दे हो. Yeah.
एक सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या सर्व संतांचे सामर्थ्य तुझ्यापासून आहे. संत गोन्झालो गार्सिया याला तू क्रूसाच्या यातना सहन करण्यास सामर्थ्य दिलेस आणि शेवटी शाश्वत जीवनात सहभागी केलेस. त्याच्या प्रार्थनेद्वारे आमच्या मृत्यूपर्यंत आमची श्रद्धा स्थिर होते व ती प्रकट करण्यास सामर्थ्य दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याशाही करतो. सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रवेश ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. यशायाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, तू आपले अन्न भुकेल्यास वाढवले, तू लाचारास आणि निराश्रितास आपल्या घरी मिळाले, उघड्या दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे. तू आपल्या बालकापुढे तोंड लपवून हाच तो उपवास आहे. असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाटेल, तुझी सफल लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल आणि परमेश्वराचं गौरव तुझ्या पाठीला होईल. जेव्हा तू हाक मारशील तेव्हा ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तू म्हणेल, हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोगड टाकण्याची सोडून देशील, बोल दाखवण्याची आणि दुष्ट गोष्टी बोलण्याची टाकून देशील, जर तू आपल्या मनाला योग्य ते देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला बदलण्याची तेज असा होईल. प्रभूचे शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. सृजनास अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. सृजनास अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्यासाठी कृपा, दया आणि न्याय ही आहे. जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याची कल्याण होते. तो न्यायाने आपला व्यवसाय करेल. प्रतिसाद. तो कधीही घडणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ आहे. तो वाईट वाटणीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरावर भाव करून अढळ राहते. प्रतिसाद. त्याचे मन स्थिर असते. त्याने सरळ हाताने गरीबास दान दिले आहे. त्याचे नीतिमत्व सर्वकाळ आहे. त्याच्या सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल. प्रतिसाद. पौलाचे कोरिंथियरास पहिले पत्र त्यातून घेतलेले वाचन. बंधुजनो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असे नाही. येशू ख्रिस्त
म्हणजे क्रुसावर ठेवलेला येशू ख्रिस्त. ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेच करू नाही असा मी ठाम निश्चय केला. आणि मी तुमच्याजवळ अशक्त, भयभीत आणि अतिगंभीर तसाच आहे. तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण आणि माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा आणि सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती. हा प्रभूचा शब्द. जयघोष. हे प्रभू, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंतःकरण प्रफुल्लित कर. प्रभु तुम्हाबरोबर असो. मत्तेली शुभ वर्तनातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपण गेला तर तो खारटपण त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाकडे ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्याने तुमचे सत्कर्मी पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करा. प्रभूची ही शुभ वर्तमान. एकदा एका शहरामध्ये एक प्रवचनकार लोकांना प्रबोधन करत होते. लोकांमध्ये जी वाईट प्रवृत्ती होती, लबाडी होती, चोरी होती, उदासीनता होती, या विरुद्ध ते प्रवचन करत होते. परंतु लोकांनी ह्या प्रवचनकाराकडे, त्याच्या संदेशाकडे दुर्लक्ष करत होते आणि आपले वाईट मार्ग जे आहेत ते चालू ठेवत होते. प्रवचनकार प्रवचन देत राहिला, परंतु लोक मात्र तिथे कुठे थांबत नव्हती. आणि अशा वेळेला एक दिवस हा प्रवचनकार त्या बाजारामध्ये प्रवचन देत असताना एका मुलाला ह्या प्रवचनकाराची दया आणि हा मुलगा त्या प्रवचनकाराकडे गेला आणि त्याला सांगितलं, तुम्ही कशाला बोलता आणि ओरडता, लोक तुमचं ऐकत नाही. आणि त्या वेळेला हा प्रवचनकार सांगता आहे की मला ते दिसते आहे. आणि पुन्हा हा मुलगा म्हणाला की मग तुम्ही कशाला बोलता आणि ओरडता. त्यावेळेला तो प्रवचनकार म्हणाला की त्याला सुरुवातीला वाटलं की त्या लोकांमध्ये परिवर्तन होईल, परंतु आता माझ्या लक्षात आलेलं आहे की त्यांच्यामध्ये परिवर्तन होणार नाही. परंतु तरी देखील मी बोलत राहणार, ओरडत राहणार, कारण त्यांच्या वाईट प्रवृत्तीचा माझ्यावर परिणाम होऊ नये, मी त्यांच्यामुळे बदलू नये, म्हणून मी ओरडत आहे, बोलत आहे आणि बोलत राहणार आहे. प्रिय बंधू, संत अगस्टीन म्हणतात की जर वाईटाला सुरुवातीपासूनच जर विरोध केला नाही तर वाईट जे आहे ते आपल्या आत्म्यावरती अधिराज्य करत असते. त्या गोष्टीचा भूमिका नक्की काय आहे
जी घटना मी अगोदर सांगितली की आपल्या सभोवताली माझ्या प्रिय बंधूंनो जी संस्कृती आहे जे वातावरण आहे ते दूषित आहे आणि या दूषित वातावरणाचा आपल्यावरती निश्चितपणे परिणाम घडू शकतो आणि म्हणून ही सावधगिरी जी आहे ती बाळगली पाहिजे की आपण आतून त्यासाठी खंबीर असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आजच्या शुभ वर्तमानामध्ये अशा प्रिय बंधूंनो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करत असताना सांगत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही पृथ्वीचं दीप आहात आणि म्हणून हे वाक्य सांगण्यामागे किंवा ही उपमा देण्यामागे प्रभू येशू ख्रिस्ताचा काय हेतू होता तर ज्या रोमन साम्राज्यामध्ये हे अनुयायी येशूचे प्रेषित राहत होते तेथील चुकीच्या गोष्टींचा प्रभाव आपल्या प्रेषितांवरती होऊ नये म्हणून त्यांना ही जाणीव करून दिली जात आहे की तुम्ही पृथ्वीचे दीप आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. म्हणजेच माझ्या प्रिय बंधूंनो आपलं जीवन जे आहे ते केवळ आपल्या स्वतःच्या पवित्रीकरणासाठी नाही, स्वतःच्या बदलासाठी नाही, तर आपलं जीवन जे आहे ते इतरांसाठी असलं पाहिजे, इतरांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी असलं पाहिजे. आणि म्हणूनच मीठ आणि प्रकाश या दोन उपमा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या डोळ्यासमोर ठेवत असताना आपल्याला देखील ठाऊक आहे की मिठाचा उपयोग काय आहे. मीठ हे चवीसाठी अन्नामध्ये वापरलं जातं. पूर्वीच्या काळी जेव्हा फ्रीज नव्हते त्यावेळेला घरामध्ये जे मांस असायचं ते मांस अधिक काळ टिकविण्यासाठी त्या मांसाला त्या मटणाला मीठ जोडलं जात असे की अधिक काळ टिकण्यासाठी अनेक वस्तूला देखील मीठ लावलं जात असे. म्हणजेच मिठामध्ये जो गोडवा आहे, मिठाचा जो उपयोग आहे तो त्याद्वारे प्रकट केला जातो. प्रकाश जो आहे तो देखील अंधकाराला नाहीसा करत असतो. अंधकार जिथं आहे, काळोख आहे, त्या ठिकाणी दिवा लावला की आजूबाजूचं वातावरण जे आहे ते प्रकाशित होतं. त्याद्वारे ख्रिस्त आपल्याला काय सांगू इच्छित आहे की आपलं जीवन हे त्या मिठाप्रमाणे आणि प्रकाशाप्रमाणे असलं पाहिजे. जर आपलं जीवन मिठाप्रमाणे आणि प्रकाशाप्रमाणे नसलं तर फक्त आपण आपल्या स्वतःसाठी जीवन जगत असतो आणि म्हणून स्वतःसाठी जीवन न जगता आपण पावित्र्यामध्ये इतरांसाठी जीवन जगावं हे ख्रिस्त आज त्याच्या प्रिय बंधूंनो आपल्याला आणि येशू ख्रिस्त त्याच्या अनुयायांना सांगत आहे. यशाया संदेशाच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं असेल तर यशाया संदेशकार ह्या इस्रायली लोकांना काय मार्गदर्शन करत आहे. जे पुस्तक हे यशाया संदेशाचं लिहिलेलं आहे ते जेव्हा ही इस्रायली जनता जी आहे ती बाबिलोनच्या गुलामीतून बाहेर पडलेली आहे. आता ते इस्रायलमध्ये आलेले आहेत ही सगळी यहुदी लोक. मात्र बाबिलोनमधील ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याचा प्रभाव अजूनही त्यांच्यावरती होता. म्हणजे चुकीचे मार्ग जे आहेत ते त्यांनी निवडलेले होते आणि म्हणून ह्या इस्रायली जनतेला जाणवलं की आपण चुकीचे मार्ग उचललेले आहेत, आपल्याला ते बदल केला पाहिजे आणि म्हणून ते संदेश त्याला सांगत आहे, यशायाला सांगत आहे की आपण एक मंदिर उभारू, एक देऊळ बांधू. म्हणजे लोक त्या प्रकाशामध्ये येतील, त्या देवळामध्ये येतील आणि बदल करतील. तेव्हा यशाया संदेशाला सांगत नाही तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा. तुमच्यामध्ये जर आंतरिक बदल झाला तरच तुम्हाला आजूबाजूचं वातावरण जे आहे ते पवित्र शुद्ध दिसणार आहे. जर तुमच्यामध्ये जर बदल नसेल आणि म्हणून त्यासाठी जीवन मार्ग जो आहे किंवा जीवन क्रम जो आहे तो यशाया संदेशाने समोर ठेवलेला आहे. कसं गरिबांना आपण मदत केली पाहिजे, जे अडचणीत आहे, जे दुःखामध्ये आहे त्यांचं कसं सांत्वन केलं पाहिजे, ज्यांना खरोखर आपल्या प्रेमाची गरज आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. आपण त्यांच्या जीवनामध्ये अडथळा करू नये तर आपण त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी कसा प्रयत्न केला की आपोआप हे वातावरण जे आहे ते बदलणार आहे. हे यशाया संदेशला समोर ठेवत असताना माझ्या प्रिय बंधूंनो आज आपण आपला आश्रयदाता संत गोन्सालो गार्सिया त्याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवले. संत गोन्सालो गार्सिया माझ्या प्रिय बंधूंनो अगदी 15 वर्षाचा हा तरुण मुलगा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये पडलेला होता आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अगदी लहानपणापासूनच बालपणापासूनच त्यांनी श्रद्धेचे बाळगून जे आहेत ते आपल्या आई वडिलांकडून घेतलेले होते आणि म्हणून जास्तीत जास्त काळ तो मिशनऱ्यांच्या सानिध्यात सहवासामध्ये लागला. येशू संघीय मिशनरी जे होते त्यांनी देखील त्या मुलाची जिद्द पाहिली, चिकाटी पाहिली आणि म्हणून त्याला ते जपानमध्ये ठेवले.
जपानमध्ये गेल्यानंतर मशाप्री बरोबरीनं आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी तो या मिशनऱ्याबरोबर कॅटेकिस्ट म्हणून म्हणजे आपण ज्याला धर्मशिक्षक म्हणतो, धर्मशिक्षक म्हणून तिथं ही श्रद्धा जी आहे की त्याला श्रद्धा मिळालेली होती ही श्रद्धा तो देऊ लागला. कालांतराने त्याला वाटलं की मी येशू संघीय संस्थेमध्ये धर्मगुरू होण्यासाठी प्रयत्न करावा आणि म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांना जाऊन सांगितलं मला फादर व्हायचं आहे, तुमच्या सत्रामध्ये यायचं आहे. परंतु त्या वेळचे जे पोर्तुगालचे जे अधिकारी होते त्यांनी थोडासा वेळ घेतला. त्याला सांगितलं आम्ही नंतर सांगतो आणि कालांतराने त्याला सांगण्यात आलं की आम्ही तुला घेत नाही, आमच्या संस्थेमध्ये तुला प्रवेश दिला जाणार नाही. आणि अशा वेळेला माझ्या प्रिय संत गोन्सालो गार्सिया नाराज झाले नाही, निराश झाले नाही. त्यांच्या आंतरिक मनामध्ये जिद्द होती की आपण कॅटेकिस्ट म्हणून, धर्मशिक्षक म्हणून किंवा हा धर्माचा प्रसार, श्रद्धेचा प्रसार करायचा. आणि म्हणून जरी त्या संस्थेमध्ये त्याला घेतलं नाही तेव्हा त्यांनी व्यापाराला सुरुवात केली. त्या भागामध्ये फिलिपाईन्स आणि मनीला त्या ठिकाणी जाऊन त्यांनी व्यापार केला. परंतु व्यापार करत असताना आपली श्रद्धा जी आहे ते देखील देण्याचं सुंदर काम त्यांनी चालू केलं. एका बाजूला व्यवसाय करत होता, दुसऱ्या बाजूला श्रद्धा जी आहे ती घेत होता. आणि म्हणून एका तरुणामध्ये जी जिद्द होती ती फ्रान्सिस्कन मिशनरीने पाहिली. आणि मग फ्रान्सिस्कन मिशनरीने त्याला सांगितलं की तू आमच्या संस्थेत का येत नाहीस. आणि त्या वेळेला अगदी आनंदाने गोन्सालो गार्सिया यांनी फ्रान्सिस्कन संस्थेमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर एक उत्तम मिशनरी म्हणून अगदी रक्तसाक्षीत्व मिळेपर्यंत माझ्या पद्धतीने ही श्रद्धा जी आहे ती लोकांमध्ये पसरली गेली. ज्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं जपानसारख्या शहरामध्ये तिथं देखील वातावरण दूषित होतं, विरोध त्यांना जास्त होता. परंतु तो खऱ्या अर्थानं पृथ्वीवरील मेघाप्रमाणे आणि जगातील प्रकाशाप्रमाणे तो प्रकाशमान राहिला. त्यांनी आपल्या सहवासामध्ये येणाऱ्या लोकांना देवाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. येथील अधिकारी जे होते त्यांनी पाहिलं की ते मिशनरी जे आहेत ते जास्तीत जास्त लोकांना ख्रिस्ताकडे खेचत आहेत, आणत आहेत. आणि म्हणून त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली. आणि म्हणून त्या 37 मिशनऱ्यांना, त्याच्यामध्ये अगदी 3 मुलं होती, काही फ्रान्सिस्कन धर्मगुरू होते, जेजुएट फादर्स होते, त्याचप्रमाणे काही प्रापंचिक होते, असे 36 जणांना, तब्बल 26 जणांना नागासाकी ह्या ठिकाणी टेकडीवरती क्रुसावरती खेळण्यात आलं. परंतु त्यांच्यामध्ये असलेली जी जिद्द आहे, त्यांच्यामध्ये येशूविषयी असलेलं प्रेम जे आहे ते कमी झालं नाही. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सांडलेल्या त्या रक्ताद्वारे जपानमध्ये क्रांती झाली. अधिकाधिक लोकांनी ख्रिस्त धारण केला. आणि म्हणून आज आपण या महान संतांचा, आपला आश्रयदाता संत, आपल्या धर्मग्रंथाचा आश्रयदाता संत, त्याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आजची जी तिन्ही वाचन आहे त्याच्यातून परमेश्वर आपल्याला जो संदेश देत आहे त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. उदाहरणार्थ जेव्हा संत पौल यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली रोममध्ये, त्यावेळेला तब्बल 20 लाख लोक त्या रोम शहरामध्ये होते आणि 20 लाखामध्ये फक्त 200 लोक ख्रिस्ती होती. तरी देखील माझ्याकडे बघितलं हा ख्रिस्ती लोकांचं जे जीवन होतं, एक दिलाचा, एक जीवाचा समाज म्हणून ते एकत्र राहत होते, त्याचा प्रभाव इतका झाला. एका बाजूला 20 लाख लोक आणि 200 लोक. या 200 लोकांनी आपली जीवन प्रणाली जी आहे, आपलं जीवन जे आहे ते इतरांसाठी आदर्श म्हणून ठेवलेलं होतं. आणि म्हणून कालांतराने संत पौलांच्या प्रेरणेने, येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याद्वारे रोम शहरामध्ये अधिकाधिक लोकांनी ख्रिस्त धारण केला. ख्रिस्ताची जी मूल्य आहे ती जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण अशाप्रकारे बंधुभगिनींनो, मीठ जसं थोडंसं असतं, आपण भांडवल जेवण असणार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तरी देखील त्या संपूर्ण जेवणाला गोडी वाढवते किंवा चव वाढवते. त्याचप्रमाणे अशाप्रकारे बंधुभगिनींनो, आपण देखील ज्या भागामध्ये राहत आहोत, उदाहरणार्थ आपण वसईत आहोत, वसईमध्ये तब्बल 20 लाख लोकांची ही लोकसंख्या आहे किंवा वसई शहरामध्ये 20 लाख लोक राहत आहेत. आणि त्यामध्ये आपण ख्रिस्ती लोक किती आहोत तर साधारणतः 1.25 पर्यंत आपण ख्रिस्ती लोक आहोत. रोम शहरामध्ये संत पौलाच्या प्रेरणेने अशाप्रकारे जी क्रांती झाली ती क्रांती आपण आपल्या वसईमध्ये देखील करू शकतो. आपलं ख्रिस्ती जीवन जे आहे ते अशाप्रकारे जर खऱ्या अर्थाने जर आपण समजलेलं असेल तर निश्चितपणे आपण देखील आपल्या एका भागामध्ये क्रांती करू शकतो. सभोवतालचं वातावरण कितीही वाईट असलं, सभोवताली आपल्याला जे दूषित वातावरण आहे, ज्या पद्धतीनं जीवन प्रणाली इतरांनी आखलेली आहे, मग त्यामध्ये भ्रष्टाचार असो, त्यामध्ये लाचलुचपत घेणारे असो, चोरी करणारे
परंतु त्यामध्ये जर आपण विभागाप्रमाणे आणि प्रकाशाप्रमाणे जर सामील झालो, पहिला प्रथम आपल्याला आपलं धर्म जो आहे तो समजलेला आहे का त्यासाठी जरा थोडंसं चिंतन करणं गरजेचं आहे. की ख्रिस्तांनी एका बाजूला आपल्याला ख्रिस्ती जीवनासाठी जी मूल्य दिलेली आहे, ती मूल्य जर जोपासली आणि त्या मूल्याप्रमाणे जर पुढे गेलो तर माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला कोणीही बदलू शकत नाही किंवा आपण त्या वाईट मार्गाने चालणार नाही. आणि म्हणूनच त्या प्रवचनकारांनी सांगितलं की मला ठाऊक आहे की ह्या लोकांमध्ये परिवर्तन होणार नाही, परंतु मी बोलत आहे, मी ओरडत आहे, मी सांगत आहे कशासाठी की त्यांच्या वाईट जीवनाचा परिणाम माझ्यावरती होऊ नये, म्हणजे त्यांनी माझ्यावरती बदल करू नये, त्यांच्याकडे मी बदलू नये. किती सुंदर वाक्य आहे की त्यांच्या वाईट जीवनाचा माझ्यावरती परिणाम होऊ नये आणि माझ्या जीवनामध्ये बदल होऊ नये म्हणून मी बोलत आहे, म्हणून मी ओरडत आहे. पण माझ्या जर मला माझा धर्म समजलेला असेल, मला माझा ख्रिस्त जर समजलेला असेल तर त्या ख्रिस्तासाठीच मी जगणार आहे. ती ख्रिस्ताची मूल्य जी आहे तीच मी जोपासणार आहे आणि ती जेव्हा जोपासणार असणार आहोत तेव्हा आपण ह्या जगामध्ये विकासासाठी आणि प्रकाशासाठी असणार आहोत. नाहीतर ख्रिस्ताचं शेवटचं वाक्य आजच्या शिरोवर्तमानामध्ये दिलेलं आहे की जर मिठाचा खारटपणा गेला तर ते तुडवण्या पलीकडे म्हणजे पायाने तुडवलं जातं, त्या मिठाचा काहीच उपयोग होत नाही. दिवा जो आहे तो दिव्यवरती ठेवण्यासाठी आहे, तो जर झाकून ठेवला तर त्याचा प्रकाश लोकांना मिळणार नाही. मात्र ख्रिस्ती जीवन तसंच आहे. आजूबाजूला कितीही वातावरण दूषित असतं, आजूबाजूला कितीही परिस्थिती वाईट असली तरी मी ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन जेव्हा मी पुढे जात आहे तेव्हा त्या प्रकाशाने अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपण आंतरिक परीक्षण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपल्या मनाची झडती घेतली पाहिजे. मी एक ख्रिस्ती म्हणून जी मूल्य आहे ती जोपासत आहे का, की बाहेर वातावरणामुळे मी बदलत आहे आणि माझ्यामध्ये ती गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा अनिती जी आहे ती मी धारण करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या जीवनाद्वारे मी इतरांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो. ही जी भावना आहे ही जर आपण जाणून ठेवली तर निश्चितपणे माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या जीवनामध्ये आणि आजूबाजूला देखील एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपला आश्रयदात्याचा नेहमीच आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कठीण प्रसंगामध्ये देखील त्याची जिद्द जी होती ती टिकून राहिली. कठीण प्रसंगामध्ये देखील तो निराश झाला नाही. त्याला सांगितलं तो आमच्या संस्थेत येऊ नकोस, तर तो निराश झाला नाही, दुःखी झाला नाही. आपलं देवाचं कार्य त्याने चालू ठेवलेलं होतं. आपलं जीवन त्यांनी पवित्र केलं आणि आजूबाजूला देखील नंतर येणाऱ्या लोकांमध्ये देखील ती पवित्रता आलेली आहे. आणि ह्याच पवित्रतेमध्ये टिकून राहण्यासाठी माझ्या प्रिय बंधूंनो, आपण प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया. आपला आश्रयदाता आहे त्याची मध्यस्थी मागूया आणि आमच्या उपासनेतील वाचनाप्रमाणे मी बदलणार नाही दुसऱ्याच्या वाईट प्रवृत्तीमुळे, तर माझ्यातील चांगलपणा जो आहे त्याद्वारे मी समाज बदलणार आहे, मी इतरांना बदलू शकतो. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये या उपासनेद्वारे प्राप्त व्हावा म्हणून प्रभूकडे आपण विशेष प्रार्थना करूया. लाईचे श्रद्धा प्रकटीकरण एकत्र
जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया. आपला प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना नाही. आपले कोपियो बिशप थॉमस धर्मगुरू व भरतस्त यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी परमेश्वराची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर देशाच्या विकासासाठी करत असताना सामान्य माणसाच्या मूलभूत व वैद्यकीय गरजांकडे विशेष लक्ष द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. संत गोन्झालो गार्सिया यांचं जन्मस्थान वसई परंतु कार्यस्थान जपानमधील नागासाकी क्रुसावर रक्त सांडून जीवन जगणारा हा श्रद्धावंत वसईकर त्याचा आदर्श आपण सर्वांनी जीवनात स्वीकारावा म्हणून आपण प्रार्थना करूया. संत गोन्झालो गार्सियाच्या मध्यस्थीने आपल्या धर्मग्रामातील सर्व चर्च संलग्न संघटनेच्या सभासदांवर प्रभूचा भरपूर आशीर्वाद असावा व चर्च कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून खाली गरजांसाठी प्रार्थना करूया. आजारी व वयोवृद्ध लोकांसाठी आपल्या धर्मग्रामात कार्य करून गेलेल्या सर्व वृद्ध धर्मगुरूंसाठी बाळाच्या अपेक्षित असलेल्या दाम्पत्यांसाठी चर्चसाठी जमीन देणाऱ्या सर्व भाविकांसाठी आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी सर्वसमर्थीच्या संत गोन्झालोच्या मध्यस्थीने तुझ्या लोकांच्या प्रार्थनाने तुझ्या प्रेरणेमुळे श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो त्यांचा तो स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू स्थापना करतो. बंधुभगिनींनो, आजच्या आयुष्याचे परिणाम सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा आणि संत गोन्झालो गार्सिया याच्या रक्तसाक्षीत्वाची स्मृती साजरी करीत आहोत. या प्रसंगी आम्ही अर्पण करीत असलेल्या आमच्या दानांचा स्वीकार कर. तुझ्यासाठी जीवन व्यतीत करण्याच्या आमच्या इच्छेची ही प्रतिज्ञा आहे. आपल्या मरणाने आणि पुनरुत्थानाने जगाला जीवन देणाऱ्या तुझ्या पुत्राच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास आम्हाला सहाय्य कर. परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो.
ही योग्य व तारदायक आहे ते आमचे कर्तव्य आहे. तू सर्व चराचरांचा निर्माता आहेस. सर्व युगे व सर्व काळ तुझ्या नियमाचे मार्गक्रमण करीत आहे. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीत त्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनवलेस. तुझ्या स्तुत्यपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. आणि म्हणून हे प्रभू सर्व दूत गणाबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. हे प्रभू तू बरोबर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा तू उपमा आहेस. ईद आणि आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पित आहे. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, तुला तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आत्म्यासाठी करा. स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही
ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावी असे आम्ही विनम्रतेने विनंतो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांचे संघ ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार कर. जे आमचे वधूवरील पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंब मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा प्रतिसंत जोड तुमचे प्रेषित आणि युगायुगीच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारच व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. Христос Христос і सर्वसमर्थ पवित्र आत्म्याच्या सदा सर्वदा हो. बाबाची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण त्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सतत असे आम्ही बोलितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास की तुम्हाला शांती देऊन देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहून नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतिमय देण्याची कृपा कर. तू नीती जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपली मुलांना शांती बंद करूया. ते बाबा परमेश्वराचे कोकणून जगाची पापे दूर करणारे ईश्वराचे कोकणू व्हा. या कोकणाच्या भोजनास बोलावण्यात आलेले
हे प्रभू परमेश्वरा, तुझा साक्षी संत गोन्सालो गार्सिया याच्या सणाच्या शुभ दिनी तू तुझे स्वर्गीय अन्न आमच्या पोषणार्थ दिले आहेस. या वसईच्या सुपुत्राला अतिपूर्वेकडील देशात तुझ्या शुभ संदेशाचा प्रसार करण्यासाठी तू बोलावून घेतलेस. तुझ्या पवित्र आत्म्याचा आम्हावर वर्षाव कर आणि संत गोन्सालो ह्याच्याप्रमाणेच तुझ्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करण्यास व तुझ्या दृष्टीने जे चांगले, सत्य व सुंदर आहे त्यांचाच केवळ पाठपुरावा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्याकडे सादर करतो. थँक्यू व्हेरी मच आणि परमेश्वराला धन्यवाद की पवित्र विश्वास करण्याची संधी मिळाली. आपण शेवटच्या शेवटच्या जन्माची तयारी करू. प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्वसाधारण परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आशीर्वाद देवो. चाल प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद.